नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. सकाळचे 4:30 वाजलेत आणि आज आम्ही निघालोय एक आगळा वेगळा असा अनुभव घ्यायला. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरामध्ये धकाधकीच्या जीवनातून एक मनाला आणि शरीराला आराम मिळावा यासाठी आम्ही निघतोय. एक सुंदर असं शिबिर निसर्गायन श्री दिलीप कुलकर्णी आणि सौ पौर्णिमा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली. पण कुठे? रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामध्ये शिरसाड हे गाव आहे. त्या ठिकाणी गव्य फार्म ज्या ठिकाणी आम्ही प्रवास करतोय. 3 तासाच्या अथक प्रवासानंतर समोर बैलगाडी दिसली की जाणवतं की खेडगाव जवळ येत आहे आणि त्याची चाहूल आम्हाला लागली. प्रवास करून झाल्यानंतर आम्ही पोहोचलो एका सुंदर अशा जंगलामध्ये, ज्या ठिकाणी गाडी पार्क केली आणि आमच्या स्वागताला आमचा वियांश उपस्थित होता. गव्य फार्म या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर जाणवलं, कारण आपण आलोय शिबिराला, पण शिबिरासाठी प्रचंड गर्दी. बऱ्याचशा मुंबई, पुणे, सातारा, स्थानिक या सगळ्या विभागातून अनेक व्यक्ती त्या शिबिराला येऊन पोचल्या होत्या. भव्य दिव्य अशा या गव्य फार्ममध्ये खूप आनंददायक आणि सुखदायक अनुभव मिळणार होते, कारण त्याची चाहूल सुरुवातीलाच प्रवेश केल्यानंतर झाली होती. आम्ही पोहोचलो तेव्हा थोडा सूर्यदेवांचं आगमन झालं होतं. सर्वत्र ऊन पसरलं होतं, परंतु जीवनातील जी कामं होती गव्य फार्ममध्ये, ती सुरळीत चालू होती. या गव्य फार्ममध्ये अनेक गायी आहेत. त्याचं लालन पोषण या ठिकाणी उत्तम पद्धतीने होत असतं, त्याची अनुभूती आम्हाला मिळाली. प्रवेश केल्यानंतर या फार्ममधील आम्हाला किचन पाहायला मिळालं. येथील राजेश माटे व सौ स्मिता माटे यांचं हे जे गव्य फार्म अतिशय पारंपरिक पद्धतीने या फार्मची निर्मिती केली गेलेली आहे. तिथे आलेला प्रत्येक व्यक्ती त्या वातावरणाचा मनमुराद आनंद घेतो, याची प्रचिती तेथील हसरे चेहरेच सांगत होते. या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या वातावरणाची भुरळ लहानांपासून महानांपर्यंत सर्वांनाच पडली होती. तेथील वातावरणाचा आनंद घेत असताना एक वेगळी आणि आगळी गोष्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत 3 टब आहेत, पाण्याने भरलेले आहेत आणि या ठिकाणी नेमकं काय करायचं, हे कशासाठी ठेवलेले आहेत, याची जाणीव किंवा याची माहिती भोजनानंतर आम्हाला समजते. भोजन झाल्यानंतर प्रत्येकाने प्रत्येकाचं जे ताट आहे ते या तिन्ही टपात ठेवलेल्या वेगवेगळ्या पाण्यामध्ये स्वतः स्वच्छ करून, व्यवस्थितरित्या स्वतःचं ताट स्वतः स्वच्छ करून आपण तिथे वाळत घालायचं होतं. आणि हा एक वेगळा एक्सपिरियन्स किंवा एक वेगळा अनुभव येथील उपस्थित सर्वांनाच मिळाला. त्यामुळे पहिली गोष्ट गेल्या गेल्या जी शिकायला मिळाली ती ही होती. या फार्ममध्ये खरं तर पशु, पक्षी, प्राणी यांचा गोतावळाच आपल्याला पाहायला मिळतो. लहान मुलं सुद्धा या प्राण्यांबरोबर मनमुराद आनंद घेत होती आणि त्याचा अनुभव आम्ही पण घेतला. भोजन झाल्यानंतर आम्हाला उत्सुकता शिबिराच्या पहिल्या सत्राची होती. सर्व तयारी झाली होती आणि आम्ही आमच्या हॉलमध्ये पोहोचलो. हॉल होतं निसर्गाच्या सानिध्यातील एक सुंदर असं स्थळ. पिंपळाच्या झाडाखाली सुंदर असा फळा मांडला होता आणि शिबिराला सुरुवात झाली. शिबिराची सुरुवात श्री राजेश माटे यांनी केली. मुख्य हेतू, उद्देश समजावून सांगितल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेले व्याख्याते श्री दिलीप कुलकर्णी आणि पौर्णिमा कुलकर्णी मॅडम यांनी आम्हाला मार्गदर्शनाला सुरुवात केली.
काय उलटा विचार विघटन झालं नाही तर काय होईल, संतुलन राहणार नाही. विघटन झालं नाही याचा अर्थ चक्रीयतेला बाधा आहे. तो पदार्थ साठवून राहायला चक्रांचा भाग झाला नाही निसर्गाच्या म्हणलं की तो समस्या ठिकाणी. तो चक्राचा भाग झाला ते चक्रामध्ये फिरत राहणार आहे, मग देवाणघेवाण चालू राहणार आहे. आणि त्यामुळे जो कुठला पदार्थ करता गवत वाढल्याबरोबर शाकाहारी प्राण्यांची संख्या वाढते. मग हरणांना पिल्लं होतात, शेळ्यांना पिल्लं होतात, मेंढ्यांना पिल्लं होतात, सशा. पहिलं सत्र संपल्यानंतर चहाची वेळ झाली होती. चहा, विशिष्ट पद्धतीचा काढा याचा आनंद घेतल्यानंतर पुन्हा आम्ही एकदा दुसऱ्या सत्राला सज्ज झालो. सत्राची सुरुवात निसर्गातच होते याची पुन्हा चाहूल झाली, कारण गप्पे फार्म मधील सर्व गायी आम्हाला त्या ठिकाणी त्या निसर्गायन शिबिरामध्ये उपस्थित असताना आम्हाला दिसल्या. साधन संपत्तीचा वापर जपुनी करावा सदोदित. हे शिबिर 6 सत्रांमध्ये विभागलं गेलं होतं. आम्ही दुसऱ्या सत्रामध्ये प्रवेश केला होता. अतिशय सुंदर पद्धतीने मोजक्या शब्दामध्ये आम्हाला विकासाची संकल्पना, आरोग्याची संकल्पना कळली होती. या सत्राची समाप्तीनंतर आम्ही स्वतःच्या चेअर्स स्वतः उचलून आपल्या जागेवरती ठेवणे हा एक चांगला गुण आम्हाला या निसर्गामधून अनुभवायला मिळाला. अजून एकदा ताकद देखाव तो सांगितलं तेव्हा ऐकलं नाही. घ्यायचंय ना ते तिकडे. दुसऱ्या सत्राच्या समाप्तीनंतर सगळे उत्साही पार्टिसिपंट पुन्हा एकदा गव्य फार्मच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे वळले. तर हे वातावरण, ज्या निसर्गामध्ये राहण्याचा अनुभव येथील उपस्थित पार्टिसिपंट्स घेत होते. कारण मुंबईसारख्या, पुण्यासारख्या धकाधकीच्या गजबजलेल्या शहरातून हा विसावा फक्त खेड्यापाड्यात आणि निसर्गामध्ये मिळू शकतो याचा अनुभव प्रत्येकजण घेत होता. 2 सत्र समाप्तीनंतर प्रत्येकजण येथील वातावरणाचा अनुभव घेत होता. श्री राजेश माटे आणि सौ स्मिता माटे यांनी उभारलेलं हे गव्य फार्म, त्याची रचना, तेथील परिसरातील झाडांची माहिती आम्हाला श्री राजेश माटे यांनी पुन्हा एकदा करून दिली. त्यामुळे गंमत जम्मत, हसत खेळत अतिशय निसर्गाची माहिती आम्हाला अनुभवायला. 5 एकरचा आहे, 5.5 एकरचा म्हणतो. त्यातल्या 2 एकरमध्ये आपण ही कुंपण केलेली आहे. आणि कुंपणच्या बाहेर बघाल तर सगळीकडे तुम्हाला फक्त गवत दिसेल, पक्ष्यांना जास्त आहे. हां, आणि म्हणजे आता आपल्याकडे इथे हॉर्नबिल नाही आहे, पण जर हॉर्नबिल इथे बघाल तर त्या सेक्शन, आता तो जंगल बघा, तो आयडेंटिकली कसा केला आपण. इथे आपण म्हणजे प्लस मायनस इथे झाड लावायचं, त्यांनी बघा निसर्गाने काय केलं बघा. एकाच्या बाजूला निसर्ग ते बघत नाही. गोळी घ्यावी लागते, रात्री झोप लागत नाही, कधीतरी गोळी घ्यावी लागते, किंवा ऍसिडिटी अँटॅसिड घेत राहावं लागतं. बीपीची एखादी गोळी चालू आहे, पण माझं रुटीन मी ढकलू शकते दिवसभराचं, म्हणजे माझं सगळं ठीक चाललंय. इतका संकुचित आपण शांततेच्या शोधातच फिरतो, सुख शांतीचा. हेच पाश्चात्यांचं होतंय आणि त्यांनाही हे कळून आलं की अरे असं उपभोगांच्या मागे लागून नाही बरं का होतंय. रात्रीचे जीवन आटोपल्यानंतर सर्व पार्टिसिपंट या ठिकाणी एकत्र एका गोष्टीसाठी आले होते, ते म्हणजे गव्य फार्मची निर्मिती शहराकडून गावाकडे किंवा शाश्वत जीवनशैलीकडे वाटचाल ऐकण्यासाठी
आम्ही सर्व पार्टिसिपंट सज्ज झालो होतो. मनी ओरिएंटेड जे आहे ते सगळं चालू होतं. पण हे सगळं नंतर हे एवढ्या पद्धतीने चालू झालं की नंतर मग मी विचार केला की आपण हा आणि मग ग्रॅज्युअली ते हळूहळू चेंजेस झाले. आणि मध्ये आम्ही शनिवार रविवार इथे यायचो. इथे हळूहळू हा लाईफस्टाईल चेंज केला. कधी तर आम्ही फ्रायडेलाच यायचो. फ्रायडेला ह्यांना आम्ही शाळेत कुलकर्णी सर आणि माटे कुटुंबीय यांचा अनुभव ऐकल्यानंतर सर्वांच्या मनावरती एक वेगळ्या येणं प्रकारचं भागच चैतन्य कर्तव्य आहे. अनुभवायला मिळत पण होतं. तिथे मुलींनी तुम्हाला प्रत्येकाच्या नाही अडवणार, मुली प्रश्नांचं हट्ट उत्तर, करणार नाही, रडणार. शंकांचं मग तुम्ही निरसन म्हणजे करत आपण हा डिसिजन जो चेंज सत्र करू होता, शकतो. ही चर्चा होती, त्यांचं खरं खूप ती मोठं योगदान संपुष्टात आहे की आली. त्या एज मध्ये पण त्या त्यानंतर एकदम मुंबई सर्वांना एवढं वेळ म्हणजे होते म्हणतात ना ते मायावी झोपण्याचे. नगरीमधून कारण इथे दिवसभराच्या या सर्व गोष्टीचा आनंद घेतल्यानंतर झोपण्यासाठी सुद्धा सर्व चलबिचल सुरू झाली. झोपण्यासाठी उत्तम पद्धतीची सोय त्या ठिकाणी अनुभवायला मिळाली. प्रत्येक जण आपापला टेंट तयार करत होता, त्या टेंटचा आनंद घेत होता आणि मस्तपैकी फोटोशूट करत करत सर्वजण त्या चैतन्यमय वातावरणाचा, त्या रात्रीचा सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला आणि त्या दिवसाची समाप्ती झाली. दुसऱ्या दिवसाची सुरुवात अतिशय मंगलमय अशी झाली. गौप्य फार्म तेथे मिळणारा अनुभव हा आगळा वेगळा होता. खरं तर प्रत्येक जण साखर झोपेत असताना हे कुटुंब त्यांच्यासाठी विशिष्ट पद्धतीचा नाश्ता, चहा, काढे, विशिष्ट प्रकारचा राब हे तयार करत होते. तेच विचारतायत राब म्हणजे काय. गव्हाच्या पिठाचं आहे ते. गव्हाच्या पिठाला तुपावर चांगलं शेकवायचं. हां, तुपावर शेकवायचं आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला आता थंडी आहे म्हणून तीळ, ओवा, दालचिनी पावडर, हे आल्याची म्हणजे सुंठ पावडर, साखर किंवा गुळ. गुळामध्ये केला तर फाटण्याची शक्यता चहा आहे वाटतं. शेवटी थोडी साखर काढा. थोडंसं किती वेळ उकळायचं ते एवढी कन्सिस्टन्सी. हा हा सूप सारखी कन्सिस्टन्सी किंवा मग घट्ट पण केलं जातं. हे घट्ट पण पोरेज म्हणून चांगलं लागतं. तुमचा फोटो काढायचा ना ह्याच्यामध्ये मी नाचणीचं बनवते, बाजरीचं बनवते, गव्हाचं बनवते. हे गव्हाचं खूप छान झालं आणि हे चहाला रिप्लेसमेंट आहे. हो हो हो. मुलांना हे तुम्ही म्हणजे देऊ शकता. आता मी दूध पाणी मी गुळ झालं ना. जा बा, त्याचा पार्टनर असेल खाली पेला, खाली पेला सर्वांच्या दिवसाची सुरुवात आगळी वेगळी होते आणि या माटी कुटुंबियांच्या दिवसाची सुरुवात वेगळी होते. अग्निदेवतेची पूजा, सूर्यदेवतेची पूजा, प्रार्थना केल्यानंतर या कुटुंबाची दिनचर्या सुरू होत असते. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुक्मिव बन्धनात् मृत्युमोक्षीयमाम्. विशेष म्हणजे माणसांची जशी काळजी घेतली जाते तशी पशु प्राण्यांची सुद्धा काळजी घेतली जाते. सेम आहे, पण त्यांना ते घाई होती, लवकर दिलं. ड्राय फिश आहे ना. सकाळचा
आजूबाजूच्या परिसराचा फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो असताना तेथील वातावरण हा शरीराला आणि मनाला भुरळ घालणारा होता. म्हणजे शाश्वत जीवनशैलीकडे जर आपण वळलो, निसर्गाकडे जर आपण वळलो, तर आपल्या मनाला आणि शरीराला आनंद हा परमानंद मिळू शकतो. याची प्रचिती या गव्य फार्म मध्ये आल्यानंतर झाली होती. पर्यावरणाच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि या पर्यावरणाच्या समस्या दूर करण्यासाठी त्याच्यावरती उपाय म्हणजे प्रत्येक व्यक्तीने आपली जीवनशैली बदलणे. खरं तर हे अवघड आहे, पण मनाने स्वतःच्या जीवनशैलीत परिवर्तन करणं हे व्यक्तीच्या हातात आहे. आणि त्यासाठी ह्या शिबिराचं आयोजन होतं. परिवर्तनासाठी प्रेरित करणं, जीवनशैली परिवर्तनातून पर्यावरणाच्या समस्यांना उत्तर देणं हा उद्देश या निसर्गयान शिबिराचं होतं. दुसऱ्या दिवसाची सुरुवात दुसऱ्या नवीन एक सत्राने आणि वेगळ्या ठिकाणी अतिशय सुंदर वातावरणामध्ये हे सत्र पार पडत होते आणि त्याचा आनंद प्रत्येक पार्टिसिपेंट पशु पक्षी सुद्धा घेत होते. आहेत असं नाही. भारत आहे, पाकिस्तान आहे, इराण आहे, सगळ्या देशांकडे अण्वस्त्र आहे. हे पृथ्वीचा एकदा सर्वनाश केल्यानंतर आणखी 9 वेळा सर्वनाश करायचा काय शिल्लक राहतं? तर मोठं झालंय, पिकलं असणार ते. निघत नाही म्हणजे एवढा. दोन्ही दिवसाची एकूण 6 सत्र स्पेंड केल्यानंतर शेवटचं सत्र म्हणजे भोजनाचं. खरं तर या ठिकाणी उत्तम पद्धतीचं भोजन आमच्या स्मिता वहिनी करतात आणि त्याची अनुभूती इथे आलेला प्रत्येक पार्टिसिपेंट आलेला प्रत्येक व्यक्ती घेत असतो. अतिशय सुंदर पद्धतीचं स्वादिष्ट भोजन या ठिकाणी अनुभवायला मिळालं. त्यांच्या दोन्ही मुली खूपच हुशार, वेगवेगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती, त्यांनी बनवलेले सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट कुठल्याही रसायनांचा वापर न करता बनवलेले प्रोडक्ट याची माहिती देत होत्या. दिती आणि ध्रुवी खरोखरच राजेश माटे आणि स्मिता माटे यांना लाभलेले रत्नच आहेत. म्हणजे कधीच आपण वाचले नाहीत. दोनदा रीड करायचे आणि मग अशा पद्धतीने निसर्गायन या शिबिरामध्ये भरपूर साऱ्या आठवणी सामावलेल्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळत नकळत समजून गेल्या. निसर्गाची करत असलेली हानी आणि ते टाळण्यासाठी करणारे उपाय या शिबिरातून अनुभवायला मिळाले. त्याचबरोबर गव्य फार्मची भव्यता, गव्य आहे पण भव्य आहे असं म्हणावं लागेल. असं हे गव्य फार्म अतिशय सुंदर निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं हे फार्म एकदा नक्की विजिट द्या आणि स्वतः निसर्गात राहण्याचा अनुभव घ्या. बाय. चलो.